मधील शिवाजीनगरमध्ये डंपर चालकानं 4 जणांना चिरडलेला आहे। भीषण अपघातानंतर 4 पैकी 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर एकाची प्रकृती गंभीर आहे। जवळच्या रुग्णालयामध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर नागरिकांनी पोलिसांनाच घेराव घातला। गोवंडी शिवाजीनगर सिग्नल इथे ही सगळी घटना घडली असून या परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। दृश्य आपण पाहू शकतो। खरं तर पोलिसांनाच आता नागरिकांनी घेराव घातलेला आहे। डंपरने 4 जणांना चिरडलं, यात 3घांचा मृत्यू झाला, एकाची प्रकृती गंभीर आहे, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांनाच घेराव घातलेले। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। धनंजय, या दृश्यांमध्ये पाहू शकतो तणाव वाढलेला दिसतोय परिसरातला। धनंजय, या दृश्यांमध्ये तणाव वाढलेला दिसतोय या परिसरातला। आपण जर पाहिलं तर गोवंडी शिवाजीनगरच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। जी डंपर आहे, या डंपरने धडक दिल्यानंतर तिथे जागीच 3 जणांचा मृत्यू झाला आणि तिकडे जे स्थानिक रहिवासी आहेत तिथे जमाव जो आहे तो एकत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळते। सध्या यामधल्या एकाची परिस्थिती ही गंभीर आहे आणि त्याला जवळच्या रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। घटनास्थळी पोलीस देखील आहेत आणि मात्र जे नागरिक आहेत ते संतप्त पाहायला मिळतात, त्यामुळे त्यांनी पोलिसांना सुद्धा घेराव घातलेला। या सगळ्यामध्ये लाठीचार्ज करण्यात आला असल्याची माहिती सध्या समोर येते, त्यामुळे घटनास्थळी पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा हा झालेला आहे आणि हा जो चालक आहे तो सुद्धा पोलिसांच्या ताब्यामध्ये असल्याचं जी माहिती आहे ती सध्या समोर येते। त्यामुळे गोवंडी शिवाजीनगरच्या सिग्नलच्या या परिसरामध्ये तणावाचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या संख्येने तिकडचे रहिवासी जे आहेत किंवा तिकडचे जे स्थानिक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। नाही, खरं धनंजय, या दृश्यांमध्ये पाहू शकतो मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने हे स्थानिक रस्त्यांवर उतरलेले आहेत। तुम्ही म्हणताय पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, मात्र नेमकं काय कारण समजतंय लाठीचार्ज करण्यामागचं? आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे या ठिकाणी स्थानिक किंवा नागरिक असतील ते एकत्र आलेत आणि त्यांचा रोष हा पाहायला मिळत होता। कुठेतरी ते कंट्रोल करण्यासाठी कदाचित पोलिसांना हे करावं लागलं असेल। अद्याप याची अधिकृत माहिती जी आहे ती मिळत नाहीये, मात्र ज्याप्रमाणे आपल्याला कळते की पोलिसांनी सौम्य असा लाठीचार्ज जे आहे ते जमावाला पांगवण्यासाठी केलेला आहे, कारण की मोठ्या संख्येने इथे लोक जमा होत होती। वाहतूक कोंडी ही सगळ्यात मोठी झाली होती, कारण की हा मार्ग आहे जो पुढे वाशी सायन जो पुणे जुना मार्ग आहे एक्सप्रेसवेचा, त्याला हा मार्ग जातो, वाशीच्या दिशेने हा मार्ग जातो आणि त्यामुळे हा महत्वाचा मार्ग आहे आणि याच मार्गावर मोठी वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरात झाली होती आणि तीच वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी जमावाला पांगवण्यासाठी कदाचित सौम्य लाठीचार्ज हा पोलिसांकडून करण्यात आला असावा। नाही, खरंय धनंजय, पण एकीकडे हे अपघात होत आहेत, अपघात प्रशासन थांबवू शकत नाहीये आणि त्यानंतर ज्यावेळेस नागरिक त्या अपघातांविषयीचा रोष व्यक्त करतायत तर नागरिकांवर लाठीचार्ज केला जातोय। या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या संख्येने ज्या वजनदार गाड्या असतात त्या या मार्गावरून आपल्याला खरं तर जाताना पाहायला मिळतात आणि हा रहदारीचा रस्ता सुद्धा आहे। तिथे आजूबाजूला शाळा आहेत, अनेक वस्त्या आहेत, मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते तिथून ये जा करत असतात आणि महत्वाचा मार्ग आहे। मात्र अशाच मार्गावर ही दुर्घटना घडल्यामुळे तिकडच्या नागरिकांमध्ये जो रोष आहे तो आपल्याला या संपूर्ण घटनेमध्ये पाहायला मिळतो। नाही, खरंय धनंजय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा नागरिकांचा जो रोष आहे तो या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।